नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पनवेल किंवा आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर या 4 जबरदस्त मिसळ स्पॉटला आवर्जून भेट द्या आणि मगच पुढचा प्रवास करा. कारण काहींची अनेक वर्षाची परंपरा आहे तर काही ठिकाणी अजूनही अस्सल घरगुती मिसळ अनुभवायला मिळेल. प्रथम मी सुरुवात केली पनवेलच्या खावगल्लीपासून. ओम साई कृपा नावाने अगदी शेवटला स्टॉल आहे. तिथे आपले मराठी दाम्पत्य उत्कृष्ट आणि अप्रतिम मिसळ सर्व करतात. मिसळमध्ये त्यांचे स्वतःचे घरगुती मसाले आणि शेव टाकली जाते. शिवाय पट्टी, समोसा, मूग भजी, दालवडा आणि ताकही मिळतो. त्या शेड खाली बसून खाण्याची एक वेगळीच मजा होते. दुसरी मिसळ म्हणजे तब्बल 90 वर्षांची परंपरा जपणारी टपाल नाका ओल्ड पनवेल इथे स्थित असणारी युनियन मिसळ. चौथी पिढी हे हॉटेल चालवत आहे. पनवेलमधील प्रतिष्ठित लोकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांची नीतिनियमाने हजेरी असते. सुनील खळदे काकांनी आजही तीच पारंपरिक चव वर्षानुवर्ष कायम ठेवली आहे. अवघ्या 2 पावलांवर आहे 1971 साली सुरू झालेलं जुनं हॉटेल पनवेल उपगृह. इथे कधी आलात तर गर्दी हमखास दिसते. इथल्या मिसळमध्ये बटाटे आणि वटाण्याचा खास रस्सा असतो, त्यामुळे लोक आवडीने इथल्या मिसळचा आस्वाद घेतात. मिसळ फक्त 78 रुपये. मिसळ खाल्ल्यानंतर लोक कोल्ड्रिंक ऐवजी इथलं प्रसिद्ध हेमा चहा पिणं प्रिफर करतात. असं म्हणतात हे इथलं शास्त्र आहे. ही दुसरी पिढी आहे ज्यांनी ही परंपरा जपली आहे. शेवटी आम्ही आलो सेक्टर 7 खांदा कॉलनीतील कळंबा मिसळ इथे. इथे तुम्हाला अस्सल कोल्हापुरी कळंबा गावची मिसळ चाखायला मिळते. झणझणीत रस्सा आणि खास चिवडा ही इथली खासियत. अमृता अगदी 3 ते 4 वर्ष हे हॉटेल चालवत आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. अजून कुठला स्पॉट असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये.